कैसा लगा आपको? भाई साहब बहुत डेंजरस है और एकदम 90 डिग्री है। 90 डिग्री अभी आप आए एकदम फुल तैयारी के साथ आए और बैग ऊपर भाई बंदर वगैरह कैसे है? बंदर बहुत यहाँ के वैसे है, मतलब क्या बोलते हैं, डरावने है। हाँ। अटैक करते हैं एकदम। अरे कैसा लगा भाई? बहुत अच्छा लगा, कोई डर वर नहीं है इधर, आप आराम से आओ, आराम से जाओ, कोई दिक्कत नहीं है। मतलब आधा घंटा हम वहाँ पे प्रिपेयर कर रहे थे कि भाई ऊपर कैसे जाए और चलो है थोड़ा देखो, ये नहीं है मतलब की बात है, बिलीव करिए, बहुत डेंजरस है। नहीं सच में ये है ट्रेक। लेकिन एक बात है कि अगर किसी को भी जो भी ट्रेकर्स है ना, सच में कह रहा हूँ एक बार ये ट्रेक जरूर करें, बहुत बढ़िया, बहुत मजा आने वाला है। बिल्कुल आइए आप। और हम यहाँ पे अभी इतने ऐसे पॉइंट पे खड़े हैं जहाँ से पूरा 90 डिग्री जो कहा जाता है ना वो यहाँ पे दिख सकता है। 80 डिग्री भी अरे भाई वहाँ पे मेरे को पूरा 90 डिग्री लग रहा था इतना सा। तर हे आता सगळे खाली उतरतात, नीचे जा रहे हैं अभी। चैनल बताना मेरे को। बियॉन्ड द थॉट्स या भैया आज ही फॉलो करूंगी। अरे थैंक यू। चलो मेरे 2 फॉलोअर्स बढ़ गए। 2 नहीं 8। अरे डाल देंगे हाँ तू काय म्हणतोस? इतिहासामध्ये मराठ्यांबद्दल जे उल्लेख केलेले हा. एक कविता आहे की खडक काजळी कोरून तुमचे मनगट बाहू घडलेले, करी कपारे मधील वनवेत उरात तुमच्या दडलेले. आणि हे असे मराठे. आणि जर काय मराठ्यांचा इतिहास जर का वाचायचा असेल तर इथे येऊन नक्की तुम्ही भेट द्या. खरं सांगतोय अप्रतिम. म्हणजे हे कसं केलं असेल ना, म्हणजे विचार करा ना, आता तो इतका अप्रतिम असा निसर्ग आहे अवतीभोवती, इतकं सुंदर वाटतंय ना. आणि एक सुदैवाने काय की इथे कुठले ढग नाही आहे किंवा ढगाळ वातावरण नाही, त्यामुळे आपल्याला अगदी क्लिअर ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. बऱ्याच वेळा काय होतं इथे की इथे इतकं ढगं असतात, धुके असतात, त्याच्यामुळे आसपासही आपल्याला काही दिसत नाही. पण अप्रतिम असं म्हणजे काय असं एवढे रिस्क नाही आहे. फक्त माकडांचा जो प्रकार आहे ना तो मात्र तेवढी काळजी घ्या. म्हणजे बॅग वगैरे जर असतील तर तिथे ज्या काही दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये जर तुम्ही ठेवलं तर मला वाटतंय तुम्हाला रिस्क येणार नाही. तर इतकं छान आणि सुंदर हे वातावरण, अप्रतिम. एका बाजूला पोटात गोळ्याचे